4 फोर व्हीलर होते, 3 गाड्या अडवली. तर कन्नड काय येत नाही म्हणलं, हिंदी येते म्हणले मारहाण चालू. परत त्यात त्यांच्याजवळ ऑइल बॉन्डचे स्प्रे होते, ते स्प्रे काढून पूर्ण गाडीच्या काचेवर. त्यानंतर ड्रायव्हरची पूर्णपणे मानसिकता आणि जवळजवळ त्यांचा बीपी लो झाल्यासारखं झालं त्यांची. आमच्या आमदार भास्कर आम्हाला योग्य माहिती एसटी महामंडळाचे आपले ड्रायव्हर भास्कर जाधव आणि प्रशांत थोरात हे दोघं जण कर्नाटकातून येत असताना चित्रदुर्ग या गावामध्ये कन्नड विधिका रक्षक या संघटनेच्या लोकांनी एसटीवर काळं मांडलं, कन्नड अक्षरं लिहिली, या लोकांना कन्नड बोलण्याची सक्ती केली आणि नाही म्हटलं तर यांच्याही तोंडाला काळं बसून यांना कन्नड बोलायला लावलं, पण त्यांना बोलता येत नव्हतं. मारहाण केली. अत्यंत निर्गुण प्रकार कर्नाटकामध्ये आहे. महाराष्ट्रामधनं कर्नाटकात जाणारं जे आपले प्रवासी आहेत किंवा आमचे ड्रायव्हर्स आहेत, कंडक्टर आहेत, त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेचा कोण विचार करणार? या ठिकाणी या दोघांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे खरं म्हटलं तर एक फार मोठं छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचं काम केल्याचं काम आहे. आज हे दोघेही सुरक्षितपणे कोल्हापूरमध्ये आले, हा आम्हाला एक प्रकारचा चांगला दिलासा मिळालेला आहे. तरी मी सांगतो की महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावलं उचलायला पाहिजे. कठोर पावलं उचलून कर्नाटकच्या सरकारला धारो धरून केंद्र सरकारला, माननीय पंतप्रधानांना या पद्धतीची तक्रार दिली पाहिजे की 2 राज्यामध्ये 2 भाषेचा जो कला आहे तो सुरूच राहणार, तो काही कधी कमी होणार नाही. कारण बेळगावात बिदर, भारतीसह निप्पाणी संयुक्त महाराष्ट्रामध्ये ती आमची गाव आहे, 865 आमची गाव आहे, ही आमची लढाई सुरूच राहणार. पण तरीही झालं तर कधीही महाराष्ट्रामध्ये कर्नाटकच्या ड्रायव्हरला मारहाणीचा वगैरे कधी प्रकार आमचा घडलेला नाही आहे. आम्ही मगाशी आंदोलन करत असताना छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असताना भगवा झेंडा आम्ही त्या ठिकाणी रोवला. या दोघांनी चांगलं काम केले, आले सुखरूप, त्याबद्दल शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचा सन्मान करतो. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्व ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना सुयश चिंतित. फोटो काढ. बेंगळूर मुंबई येत असताना चित्रदुर्गच्या मागे एक 10 किलोमीटर तर तिथं गाडी आमच्या अडवली. 4 व्हीलर होत्या, 4 फोर व्हीलर होत्या, 3 गाड्या अडवली. गाड्या अडवल्यानंतर गाडीतनं माणसं आलीत. गाडीतनं खाली मला घेतलं. गाडीतनं खाली घेतल्यानंतर मला विचारलं कन्नड येते, तर कन्नड काय येत नाही म्हणलं, हिंदी येते म्हणले मारहाण चालू. इथं छातीला ती मारलं. परत त्यानंतर कलर लावला, ऑइल पेंट कलर होता, ते तोंडाला लावताना डोळ्यात गेला. त्यानंतर ती गाडीला पूर्ण स्प्रेनं गाडी पूर्ण काळी एकदम करून ठेवली. त्यानंतर एक अर्धा तास सोडलं. मग अर्धा तास त्यांच्या घोषणा बिषणा खरं तर सीमावार भाषावर यामध्ये सर्वात एसटीला टार्गेट होतं. तुमच्यासाठी अनेक चालक आहेत, त्यांना टार्गेट केलं. काय वाटतं एकंदरीत तुमची काय मागणी म्हणजे असं एसटीवर तरी हे करायला नव्हतं, जाळपोळ दगड काय असं शासनाने काय सुरक्षा द्यावी? हो द्यायला. काय सांगाल? खरं तर काल एक वेगळी घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळाली, त्याला झुंज देऊन देखील तुम्ही इथे आला, सत्कार होतोय. काय घडलं होतं आता काय? वास्तविकता असा भाषिक वाद व्हायला नको. कसं होते तिथल्या जनतेचं सुद्धा आणि महाराष्ट्राचं सुद्धा हाल होते. पण ही घटना घडली. कसं होते साधारणतः आम्ही चित्रदुर्गच्या मागे एक 10 किलोमीटर होतं हायवेवर. अचानकपणे 3 ते 4 अशा 4 व्हीलर गाडी भरून आल्या. तिने एसटीला गाडी आडवी मारली
आडवी मारून त्यांनी गाडी पूर्ण थांबवली आणि पिवळी आणि लाल स्कार्फ घातलेली कन्नड वेदिका होती काय कन्नड रक्षक होते ते त्यांचे घोषणा त्यांनी सुरू केली. परत त्यात त्यांच्याजवळ ऑइल बॉन्डचे स्प्रे होते ते स्प्रे काढून पूर्ण गाडीच्या काचेवर गाडीच्या साईडवर कर्नाटक जय हो किंवा जिथे महाराष्ट्र एसटी महामंडळ किंवा महाराष्ट्र लोक आहेत तिथे पूर्णपणे त्यांनी काळं फासण्याचं काम केले. एवढ्यावर ते थांबले नाहीत. परत त्यांनी चालकाला केबिन मधून खाली काढून त्याला मारहाण करून त्याच्या तोंडाला सुद्धा काळं फासलंय. एवढं होऊन सुद्धा परत ते पुढे एसटीच्या प्रवासी दाराजवळ आले. दाराला लाथा करून आत येण्याचा प्रयत्न केला. आत कसं महिला वयस्कर माणसं आत प्रवासी होते त्यामुळे दार हायड्रोलिक असल्यामुळे ते दार बंद झालं. त्यामुळे त्यांना आत प्रवेश करता आला नाही. जवळजवळ हा 20-25 मिनिटं हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर ड्रायव्हरची पूर्णपणे मानसिकता आणि जवळजवळ त्याचा बीपी लो झाल्यासारखा झाला होता. त्यांची मानसिकता पूर्ण खालवली. ते तसेच हळूहळू जाऊन पुढे मग चित्रदुर्ग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करून त्यांना तिथं इंजेक्शन पेन किलर गोळ्या वगैरे घेऊन मग पुढे मग चित्रदुर्ग पोलीस स्टेशनसाठी आम्ही पुढच्या कामासाठी गेलो. आता सरकारच्या काय मागणी असणार आहे कारण की नेहमीच अशा कंडक्टर आणि बसला टार्गेट केलं. सरकारनं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जो वाद आहे तो मिटवून कसं ते आम्हाला सुद्धा जनतेची सेवा करायची आहे. आम्ही जनतेच्या सेवेसाठी चालू आहे आणि ती सेवा आम्हाला सुरळीत करण्यात देण्यात यावी. DC साहेब तसे DTO साहेब यांचे सुद्धा चांगले मार्गदर्शन लाभले. त्यांनी वेळोवेळी आम्हाला तिथं कॉन्टॅक्ट करून आम्हाला धीर देण्याचं काम केले. माझं नाव प्रशांत तुकाराम थोरात वाहक.